आज 24 जुलै 2025ला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी महाराष्ट्रभर पुकारलेल्या पक्षविरहित चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून वसमत येथील कवठा फाटा या महत्त्वाच्या चौकामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले। अनेक प्रलंबित मागण्यांना घेऊन शेतकऱ्यांनी हा चक्काजाम करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं। या आंदोलनादरम्यान शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी एकजुटीनं आवाज उठवला। या चक्काजाममुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली, पण आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदविला। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। पुण्या एका सामान्य माणसासाठी नसून शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी, निराधारासाठी आणि कामगारांसाठी आहे। आणि हा जो लढा बच्चूभाऊ कडूंनी जो उभारलेला आहे त्याला बळकटी देण्यासाठी आज जो आपण इथं सगळे जमलेलो आहोत त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो। जनशक्तीच्या माध्यमातून वसमत तालुक्यातील सर्व पक्षीय, सर्व समविचारी संघटनांनी येऊन शासनाच्या विरोधामध्ये चक्का जामच्या रूपानं एल्गार उभा केलेला आहे। त्या एल्गारच्या सगळ्यात समोर कोण असेल तर आमचे दिव्यांग बांधव आहेत आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणानं या सरकारला एक मत देऊन विधानसभेमध्ये मानानं बसवणारा माझा शेतकरी राजा आज रस्त्यावर उतरलेला आहे। शेतकरी बांधवांचं मी विष्णू जाधव, प्रहार तालुका अध्यक्ष या नात्याने सर्व पक्षीय, सर्व संघटना, शेतकरी संघटना असतील सर्व पक्षीय व शेतकरी बांधव यांचं मनापासून अभिनंदन करतो। तुम्ही हा लढा खरोखरच बच्चू भाऊच्या आदेश आला आणि सर्वजण तुम्ही रस्त्यावर उतरलेत। असाच लढा हा आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या काळात 2 ऑक्टोबर आपल्याला तारीख दिलेली आहे। बच्चू आज जे शेतकऱ्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या मागणीसाठी इथं रस्ता रोको करण्यात आला आहे, हे आज शांततेत रस्ता रोको आहे। इथून पुढे शेतकऱ्याला शासनानं मजबूर करू नये, नाईलाजानं हातात घेऊन पहिले म्हणत गेले बा तुका म्हणे आयशा नरा मोजून मारा पाहिजे ना, कारण आम्हाला ती वेळ अडू नका, कारण आमच्या शेताला आज आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन कर्जमाफीसाठी, संपूर्ण कर्जमाफीसाठी करण्यात आलेलं आहे। यामध्ये वसमत तालुक्याच्या वतीनं कवठा पाटी येथे उत्स्फूर्त शेतकऱ्याच्या प्रतिसादामध्ये आजचं आंदोलन झालेलं आहे आणि मी सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो, विशेषतः अपंग मंडळीचे आभार मानतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।